वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे उपायुक्त काटकर यांना निवेदन। लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार माननीय उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानुसार करावयाच्या कार्याबाबत तसेच महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी माननीय उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार काढण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे इचलकरंजी महानगरपालिकेमधील अनुसूचित जाती जमातीच्या सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ वारसा हक्क लागू करावा व त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त काटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी, महानगरपालिकेचे लेखापाल श्री कोळपे, लेखापरीक्षक श्रीमती आरती खोत, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष श्री विठ्ठलराव चोपडे, महानगरपालिकेतील कर्मचारी पदाधिकारी प्रकाश कुंभार, संदीप जोशी, संपत चव्हाण तसेच सामाजिक कार्यकर्ते हेमंत कांबळे इत्यादी उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग यांनी लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व सफाई कर्मचारी यांना वारसा हक्क लागू केला होता। परंतु काही वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनानं सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्कावर घेतलेल्या निर्णयावर काही संघटनांनी विरोध केल्यामुळे महाराष्ट्र शासनानं आपला आदेश बदलून फक्त वाल्मिकी, बंगी व मेतर या समाजातील लोकांना सफाई वारसा हक्क लागू केला होता। परंतु त्याबाबत आमच्या काही संघटनेचे आमचे महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी फेडरेशनचे अध्यक्ष जिंजुर्डे साहेब व प्रदेश प्रवक्ते श्री गौतम खरात साहेब यांनी याबाबत मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी आपला रिट याचिका दाखल केली होती। त्या रिट याचिकेवरती नुकताच आता निर्णय झालेला आहे की वाल्मिकी, मेतर व भंगी समाजाच्या लोकांच्या सोबतही अनुसूचित जमातीच्या लोकांनाही कर्मचाऱ्यांनाही वारसा हक्क लागू करण्याबाबतचा आदेश मान्य उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ यांनी दिला आहे। त्या आदेशाच्या अनुषंगाने आमचे प्रदेश प्रवक्ते श्री गौतम खरात व मी माननीय प्रधान सचिव सुमंत भांगे साहेब, प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग यांना निवेदन देऊन याबाबतचा उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आदेश काढण्याबाबतची विनंती केली होती। त्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष विभाग यांनी 12/7/2024 रोजी सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना वारसा हक्क लागू करण्याबाबतचा आदेश पारित केला आहे। त्या आदेशाची प्रत आज इचलकरंजी महानगरपालिकेच्या उपायुक्त मान्य श्री काटकर साहेब व इतर पदाधिकारी आणि लेखापाल, लेखापरीक्षक यांच्या उपस्थितीत आज निवेदन देऊन इचलकरंजी महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी जे आहेत अनुसूचित जाती जमातीतली त्या लोकांना तात्काळ वारसा हक्क लागू करावा याबाबतची आज आम्ही मागणी केली। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।